शिकवण्याचा सगळ्यात व्यावहारिक मार्ग असाच आहे की आपल्या शहरात राहणारे वेगवेगळे भाषी ते आपल्या राज्याची भाषा बोलतात, त्यांच्या घरच्या स्वयंपाकाची विशेष चव तशीच असते, ते सण पण तेच पाळतात, त्यांच्या संस्था संघटना असतात, मोठे मंदिर असतात, त्याचा अनुभव घेतला तर संपूर्ण देशाचा अनुभवच आपल्या स्वतःच्या शहरामध्ये आपल्याला होऊ शकतो. फक्त the only missing link is a common platform to bring all of them together. या सगळ्यांना एकत्र एका मंचावर आणणारा कॉमन प्लॅटफॉर्म देशभरात दुसरा कोणता नाही, तो भारत भारतीने सगळ्यांना असा कॉमन प्लॅटफॉर्म दिलेला आहे. पाहता पाहता गेल्या 21 वर्षाच्या यात्रेमध्ये भारत देशातलं असं कोणतंही राज्य बाकी नाही जिथे भारत भारती पोहोचलेली नाहीये. आणि 4 वर्षांपूर्वी राष्ट्रीय अधिवेशनाची परंपरा सुरू झाली. 5वं राष्ट्रीय अधिवेशन पुण्याला 26 ते 28 जून नादुश्री जय जिनेंद्र प्रतिष्ठान गंगाधाम रोडला सादर केलं जाणार आहे. त्यामध्ये संपूर्ण देशातल्या सर्व राज्यातल्या 80 शहरातले साधारण 350 प्रतिनिधी सहभागी होतील आणि पुण्यातले भारत भारतीचे सर्व कार्यकर्ते त्यांच्या व्यवस्थेमध्ये जोडले असतील. त्यांची संख्या साधारण 40 पर्यंत असेल. पुण्यातल्या वेगवेगळ्या भाषाभाषी समुदायांच्या अग्रणींना आम्ही खास या अधिवेशनाला निमंत्रण देणार आहोत. भारत भारतीला आतापर्यंत मदत केलेले अनेक शैक्षणिक संस्थांतले, धार्मिक संप्रदायाचे पण महानुभाव त्यांना आम्ही या अधिवेशनाला बोलवणार आहोत. आमच्यासाठी गौरवाची गोष्ट आहे की इस्रोचे माजी चेअरमन श्री डॉक्टर एस सोमनाथ या अधिवेशनाच्या उद्घाटनाला आम्हाला लाभलेले आहेत. ते 26 जूनला शुक्रवारी इथे पोहोचत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह श्री रामदत्तजी चक्रधर यांच्या प्रबोधनाचा लाभ आम्हाला शनिवारी 27 तारखेला मिळणार आहे. आणि समापन कार्यक्रमामध्ये निश्चित येणार असे चंद्रकांत दादा पाटील आणि मुरलीधर मोहोळ यांना अधिक परिचयाची आवश्यकता नाही परिचयाची, पण आम्ही आग्रह असा केला की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस सुद्धा समापन कार्यक्रमाला उपस्थित राहावे. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. क्रीडा स्पर्धांचा उत्सव नसून मानवतेचा, मैत्रीचा, उत्कृष्टतेचा आणि परस्पर सन्मानाचा उत्सव आहे. ऑलिम्पिक खेळांची सुरुवात 7व्या शतकात ग्रीस अथेन्स या ठिकाणी सुरुवात झाली. ग्रीक देवता हिला खुश करण्यासाठी अनेक खेळ त्या ठिकाणी खेळले जायचे आणि ज्यावेळेला ग्रीक संस्कृती नष्ट पावली आणि हे खेळ नष्ट झाले आणि त्यानंतर 1894ला ऑलिम्पिक खेळाची पुन्हा सुरुवात झाली आणि त्यानंतर जवळजवळ आज संपूर्ण जगामधील 200 देश या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेमध्ये भाग घेतात. आणि आजचा जो 23 जून या दिवशी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक स्पर्धांची सुरुवात झाली आणि त्या दृष्टिकोनातून आजचा दिवस इंटरनॅशनल ऑलिम्पिक डे म्हणून जगभर साजरा केला जातो. भारतामध्ये 1952 सालापासून हा ऑलिम्पिक डे साजरा करण्याची प्रथा सुरुवात झाली आणि विशेषतः आपल्या महाराष्ट्रामध्ये, पुण्यामध्ये गेली अनेक दशकं हा दिवस अत्यंत मोठ्या प्रमाणात आणि सन्मानाने साजरा केला जातो. यानंतर मी महापौरांना विनंती करतो की आणि श्री शिवछत्रपती पुरस्कार असा चौरंगी ज्यांच्यामध्ये माननीय महासचिव यांनी त्यांच्या समवेत राहावं अशी मी विनंती. यानंतर बॉक्सिंग या खेळाच्या माध्यमातून ज्यांनी पुण्याचं अर्जुन पुरस्कार आणि खेलरत्न पुरस्कार अशा माध्यमातून वाढवणार. यानंतर रेषा कशी आहे, कार्यक्रम कसा पार पडणार आहे याची अत्यंत उत्कंठापूर्वक
चौकशी करून कार्यक्रम यशस्वी वगैरे पद्मश्री, अर्जुन अवॉर्ड विनर आहेत, शिवछत्रपती पुरस्कार मिळालेले लोक आहेत, खेलरत्न आहेत, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे सगळे पदाधिकारी, महानगरपालिकेचे पदाधिकारी आणि अधिकारी पण आहेत. सगळ्यांनी मिळून हा कार्यक्रम इथे ऑर्गनाईज केलाय. तो म्हणजे आपल्या पुणे शहरातले, आपल्या जिल्ह्यातले जी मुलं खेळतात त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी, खेळून संपूर्ण आयुष्य तंदुरुस्त राहतात त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी आणि पुणे शहराचं, महाराष्ट्राचं आणि आपल्या भारताचं नाव संपूर्ण जगाच्या पाठीवर मोठं करण्यासाठी जे झटतात त्यांच्यासाठी हा उत्सव आपण इथे साजरा करतो. आज इथे अनेक प्रात्यक्षिकं झाली. त्या प्रात्यक्षिक ज्यांनी ती प्रात्यक्षिकं केली त्यांच्याकडनं करून घेतली त्यांचे गुरुवर्य, आणि जी मुलं ज्यांनी ते केली त्यांच्यासाठी एक जोरदार टाळ्या आपण करूया. खूप छान प्रात्यक्षिकं झाली आणि असंच परफॉर्मन्स जगाच्या पातळीवरती गोल्ड मेडल असेल, एखादी ट्रॉफी असेल किंवा नावलौकिक करण्यासाठी ही मुलं करतात, झटतात आणि त्यांचे शिक्षक सुद्धा त्यांच्याकडनं करून घेतात. यांना आपण सगळ्यांनी पाठिंबा दिला पाहिजे. आणि मी नेहमी म्हणते की आपल्या पुणे शहराची पताका कायम उंचावरती असते. पुण्याचं नाव प्रथमच आलं पाहिजे आणि पुणे प्रथम हा ब्रँड आपण इथे सगळ्यांनी केलाय आणि त्यासाठी आपण सगळेजण आहात. खूप खेळा, नाव लौकिक करा, पुणे शहराचं नाव मोठं करा. तुम्हाला जो जो पाठिंबा लागेल तो सगळा आमच्याकडून काय. आज महानगरपालिकेच्या मुख्य सभेने नव्याने समाविष्ट झालेल्या 23 गावांचा एकत्रित विकास आराखडण्याचा इरादा MRTP ऍक्ट नुसार मान्य केलेला आहे. त्यात पुण्याचे शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर यांची नियुक्ती केली आहे. लवकरच या संपूर्ण गावात नव्याने रस्त्यांचं जाळं असेल, विविध क्रीडांगण असेल, शाळा असतील, पोलीस स्टेशन असेल, हॉस्पिटल्स असतील, याची संपूर्ण संरचना करण्याचं काम लवकरात लवकर पुणे महानगरपालिका करेल. यातला अत्यंत महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा ELU जो असतो, एक्झिस्टिंग लँड यूज, हा लवकरात लवकर करण्याचे आदेश आज आम्ही महापालिका आयुक्तांना दिलेत. माननीय मुख्य सभेने दिलेत हे आदेश आणि त्याप्रमाणे माननीय महापालिका आयुक्तांनी लवकरात लवकर ही संपूर्ण प्रोसेस करावी आणि एक सुंदर लोकाभिमुख विकास आराखडा आम्ही या सर्व गावातल्या लोकांना लवकरच देऊ.